मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही। माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात। जैन मित्रांनो, आज मार्केटमध्ये काय झालं तर इथे आपला सपोर्ट जो होता 21,000चा त्याने चांगलं काम केलं। मार्केटने 21,000वरती सपोर्ट घेतला, चांगला रिव्हर्सल दिला, म्हणजे चांगल्या प्रकारची बाईंग मार्केटमध्ये पुन्हा झाली या ठिकाणी। आणि काल जे मार्केट खाली आलेलं होतं, मार्केटने आजच्या दिवशी पुन्हा रिकव्हरी दिली। आपण काल परफेक्ट म्हणलो होतो की मार्केटमध्ये आजच्या दिवशी विकनेस आहे, ठीक आहे। मार्केटमध्ये ट्रेंड रिव्हर्सल नाही, अजूनपर्यंत मार्केटमध्ये ट्रेंड रिव्हर्सलचं काही साईन नाही। जोपर्यंत मार्केट 21,000च्या वरती असणार, मार्केट हे बुलिश असणार। तर इंट्राडेसाठी रेजिस्टन्स जो असणार पहिला 21,300 आणि दुसरा जो रेजिस्टन्स असणार 21,355चा। आणि सपोर्ट जे असणार महत्त्वाचे, पहिला सपोर्ट म्हणजे 21,180, दुसरा सपोर्ट म्हणजे 21,100 आणि मोठा सपोर्ट जो असणार तो असणार 21,000चा। इंट्राडेमध्ये मार्केट जर 21,180च्या खाली येत असेल मग मार्केट या ठिकाणी खाली येऊ शकतं, पण मोठा सपोर्ट आहे 21,000चा, त्याच्यावरती जोपर्यंत सस्टेन आहे मार्केट तोपर्यंत मार्केट बुलिश असणार। अजूनपर्यंत मार्केटमध्ये ट्रेंड रिव्हर्सलचं कोणतंच साईन नाही, मार्केट आहे बुलिश। कालच्या दिवशी एक प्रॉफिट बुकिंग मार्केटमध्ये झालेली होती, पण आज पुन्हा मार्केटमध्ये चांगल्या प्रकारची बाईंग पण आपल्याला होताना दिसली। तर हे ॲनालिसिस केलं आपण निफ्टीचं। एक वेळेला आपण बँक निफ्टीचा पण चार्ट बघू। तर बँक निफ्टीमध्ये पण कालच्या दिवशी सेलिंग झालेली होती, तर आजच्या दिवशी HDFC बँकेमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारची बाईंग होताना दिसली। आणि आजच्या दिवशी पण बँक निफ्टीने बॉटमपासून चांगला रिव्हर्सल दिला, म्हणजे जो सपोर्ट होता 46,835चा तिथूनच एक बँक निफ्टीने रिव्हर्सल दिला। मग बँक निफ्टीमध्ये महत्त्वाचे रेजिस्टन्स कोणते असणार, तर एक महत्त्वाचा हडल जो असणार आहे राऊंड फिगर लेवल, एक सायकोलॉजिकल लेवल, ती म्हणजे 48,000ची। जर बँक निफ्टी 48,000च्या वरती जात असेल तर पुन्हा बँक निफ्टी वरती जाऊ शकते। मग नंतरचा येणारा हडल जो असणार दुसरा तो म्हणजे 48,220चा। आणि महत्त्वाचे सपोर्ट कोणते असणार, तर पहिला महत्त्वाचा सपोर्ट जो आहे 47,600चा आणि दुसरा सपोर्ट जो असणार 47,330चा। हे काही महत्त्वाचे सपोर्ट बँक निफ्टीमध्ये असणार। तर कालच्या दिवशी पूर्ण मार्केटमध्ये सेलिंग झालेली होती, पूर्ण इंडायसेस जे होते त्यांच्यामध्ये सेलिंग झाली, तर आज प्रत्येक इंडेक्स आपल्याला वरती जाताना दिसतोय। त्यामुळे मार्केटमध्ये ट्रेंडला फॉलो करायचं असतं, आपलं प्रॉफिट बुकिंग करत चालायचं। मार्केट खाली येत असतं, ती आपल्यासाठी एक संधी असते, त्या संधीचा आपण मग फायदा उचलायचा असतो। काही म्युच्युअल फंड असतात तुमचे, त्यांच्यामध्ये टॉपअप करत चाला। काही चांगले स्टॉक जे असतात फंडामेंटली अशा सेलिंगमध्ये त्यांना बाय करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आणि प्रत्येकाने स्टॉप लॉस लावूनच मार्केटमध्ये काम करायचं असतं।